बिकिनी घालायला सांगत नाही किंवा काय पंजाब ड्रेस सुद्धा घालायला काय आलाय आता ती ती टिपिकल आजी मला नकोच होती. काळ बदललाय. आम्ही 4-4 दिवस आम्ही वागळे की दुनियाचे एपिसोड केलेले आहेत. वयाच्या एका टप्प्यावर आपण बऱ्याच गोष्टी अनुभवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपण बरेच आपली बकेट लिस्टमध्ये ज्या गोष्टी असतात त्या आपण नवनवीन पद्धतीने आपण हाताळत असतो. काही बकेट लिस्ट आपण कंप्लीट करण्याच्या मार्गावर असतो. तसंच काही बकेट लिस्ट कंप्लीट करण्याच्या मार्गावर असलेली की व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री भारती अस्तेगाळ आपल्यासोबत आहे. नमस्कार मॅम, खूप खूप स्वागत आहे तुमचं. कसे आहात? मस्त मजेत, एकदम मजेत, एकदम मजेत. माणिक वरवा हे नाव खूप मोठं होतं आणि त्यांच्यानंतर तुम्ही तुमचं नाव एक कोरलं गेलंय तुम्हा दोघांचं, म्हणजे पूर्ण फॅमिलीचंच म्हणा अर्थातच. तर कसं वाटतंय आज या टप्प्यावर येऊन? खूप खूप छान वाटतंय कारण एक तर आम्हाला खूप मोकळेपणा मिळाला आमच्या आयुष्यात. जे आम्हाला करायला मिळालं, सगळ्यांनाच मिळतं असं नाही. जे वाटलं ते करायला मिळालं आणि आईवडिलांनी थोडी मुभा दिली, जी सगळ्यांच्या आयुष्यात येत नाही खरं म्हणजे. पण त्यामुळे आम्ही खूप फुललो. आम्हाला जे करावंसं वाटलं ते केलं. कधी पडलो धडपडलो पण उभ्या राहिलो. त्यामुळे मजा आली. मी तुमचं आता रिसेंट एक पॉडकास्ट पाहिलं होतं, त्याच्यात तुम्ही म्हणालेलात की मी सरकारी नोकरी सोडून जस्ट राजीनामा दिला आणि नाटक मिळालं आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. या प्रवासाच्या सुरुवातीला तुम्ही काय ठरवलं होतं की मी मोठी अभिनेत्री होईन, की मी 1-2 नाटकं करून सोडून देईन, मी पुन्हा जॉबला लागेन, असं काही ठरवलं होतं की गो विथ फ्लो असं चालू झालं? नाही नाही, असं झालं की तू जो पॉडकास्ट बघितलास ना त्याच्यामध्ये जे दुसरं नाटक होतं, ते नाटक जे आलं ते 7 वर्षानंतर आलं. हम्म. आधी मी लग्नाच्या आधी 2 नाटकं केली होती. हम्म. मग लग्न झालं म्हणून मी नाटक सोडलं आणि टेलिव्हिजनमध्ये नोकरी सुरू केली. मग 7 वर्षांनी मला ते नाटक करायचे, मी म्हटलं ते. त्यामुळे जेव्हा मी सुरू केलं ना तेव्हा गो विथ द फ्लोच होतं. मला असं वाटलं होतं की मी म्युझिक करीन, कारण मी म्युझिकमध्येच एम ए केलं. म्युझिक करण्याचं वाटलं होतं, पण म्युझिकची जी साधना होती तेवढी माझ्यात कपॅसिटी नव्हती. मे बी मला पेशन्स नव्हता. आणि माझा आवाज ना खूप बेसचा आवाज आहे, आईसारखा आवाज आहे. त्यामुळे त्यावेळेला तशा आवाजाची जाड गरज आवाजाचं आहे. नव्हती. हो. हम्म. आणि माझा मुलगा खूप लहान होता जेव्हा माझे मिस्टर गेले तेव्हा. मग कमवणं फार महत्वाचं होतं. मग नाटक तेव्हा होतं माझ्याकडे. मग मी नाटकच केलं. असा तो प्रवास सुरू झाला माझा. क्या बात आहे. जसं तुम्ही म्हणालात मुलाबद्दल, तो सुद्धा त्याच्या क्षेत्रात खूप छान कार्य करतोय, त्याच्याबद्दल काय सांगाल? माझा मुलगा स्पेशल इफेक्ट्समध्ये आहे. अमेरिकेला असतो. आता झाली 22 वर्ष तो अमेरिकेत आहे. खूप छान गिटार वाजवतो. त्याच्यावर पण आम्ही कधी काही लादलं नाही. तो म्हणा मी गिटार करू आणि हे करू. म्हटलं तुला जे आवडते कर. मग त्यांनी स्पेशल इफेक्ट्स निवडलं आणि एका गेम कंपनीमध्ये स्पेशल इफेक्ट्समध्ये येतो. क्या बात आहे. जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात केली तेव्हा एक ब्लॅक अँड व्हाईटचा काळ होता, बॉक्स टीव्हीचा काळ होता आणि आता तुमची मराठीतील पहिली मालिका आहे. सो कसं एकंदरीत जुळून आलं? बापरे! माझा वागळे की दुनियापासूनचा प्रवास येतो, ब्लॅक अँड व्हाईटचा. तेव्हापासून सगळंच बदललंय. म्हणजे डिजिटल बदललंय, तुमचे रेकॉर्डर्स बदलले, तुमचं टेक्निशियन्स बदल, सगळे टेक्निकली सगळं बदललंय. त्यामुळे आता फार सोपं झालंय. गाण्यात सुद्धा तुम्हाला मिक्सिंग करता येतं, ऑटो ट्यून करता येतं, तुमचे आवाज बेसुरातले तरी सुरात करता येतात. त्यामुळे मला असं वाटतं की आता फारच सोपं झालंय ऍक्टिंग करणं वगैरे. पण तरी सुद्धा जे हे दिसतं त्याच्यावर तर तुम्हाला अवलंबून राहावंच लागतं. टेक्निकली तुम्ही किती कराल, टेक्निकली तुमचे एक्सप्रेशन तर नाही बदलू शकणार ना तुम्ही. त्यामुळे एवढंच झालं की ते खूप छान झाले, खूप चकचकीत झाले, क्लीन झाले. लवकर लवकर होतं सगळं. पूर्वी खूप आम्ही 4-4 दिवस आम्ही वागळे की दुनियाचे एपिसोड केलेले आहेत. त्यामुळे त्या गोष्टी चांगल्या घडलेल्याच आहेत. जसं तुम्ही म्हणालात की 4-4 दिवस, आजच्या जनरेशनला आम्हाला काय सांगाल? कारण आम्हाला फार क्विकची सवय आहे, की आम्हाला ही गोष्ट झाली की अशी पाहिजे. सो याच्याबद्दल काय सांगाल, की तुमच्या जनरेशनने फार पाहिले आणि आमच्या जनरेशनला काय तुम्ही एक सल्ला द्याल जर सांगायचं झालं तर? पण तसं नाही, मी तुम्हाला मी कोणाचं असं जजमेंट नाही करू शकत, कारण काय प्रत्येक पिढी वेगळी आहे. प्रत्येक पिढीची काळ बदललाय, टेक्निकल बदललंय, तुमचं राहणीमान बदललंय. तुम्हाला बाहेरच्या लोकांचे सगळे पिक्चर्स बघायला मिळतात, टेलिव्हिजन बघायला मिळतात. बाहेरचे आज 10, 15, 20, 25, 30 चॅनल्स आहेत. त्यामुळे तशी कंपॅरिझन काही आणि मी कोणाला दोष पण देणार नाही अजिबात. काळानुसार जे बदलते ते तुम्ही तुम्ही घेणारच ना. त्यामुळे नवीन पिढीला मी दोष काय देणार. मी सुद्धा कधीच म्हणत नाही आमच्या काळी असं होतं, मी नाहीच म्हणत क्या नाही. बात आहे. कारण आमच्या काळी असं नव्हतं, माहितीये. तुम्हाला काय त्यातली कळणार मजा, मग तुमच्या काळी काय आहे आणि आमच्या काळी काय. त्यामुळे मी कोणाला दोष देत नाही अजिबात. व्हॉट एव्हर इट कम्स, यू जस्ट टेक इट अँड गो अहेड. 16 मार्च पासून कलर्स मराठी वाहिनीवर मी जिंकून घेईन सारं ही मालिका येते आपली. तुमचं पात्र आम्हाला दिसते, तुम्ही आहात तशीच एकदम जॉली आहात त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही नाही, मला ते फारच आवडलेलं पात्र आहे. म्हणजे टिपिकल आजी मला नकोच होती. म्हणजे मी पहिल्यांदा ती म्हणाली ते बरोबर आहे. ती मी पहिल्यांदा विचार रामबाडा घालायचा का, तुम्ही नाही येणार. कारण मला कंटाळा आलाय आता ती तीच तेच 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 वाटतं. आणि काहीतरी कितीतरी बदललं. आता बायका किती मॉडर्न झालेल्या आहेत. मी काय बिकिनी घालायला सांगत नाही किंवा काय
पंजाब ड्रेस सुद्धा घालायला सांगत नाही. तुम्ही पण साडीमध्ये पण ग्रेसफुलनेस येतो की. वाय यू वॉन्ट टू शो आजी कायम अशी पिचलेली आणि दबलेली आणि आरडाओरडा करणारी आणि दुःखी. मला ती मी कॅरेक्टर नसल्यामुळे मला ती आवडत नाही आणि द कॅरेक्टर वॉज रिटन ऑल्सो अशीच, त्यामुळे मला मजा आली खूप. जाता जाता काय सांगाल एकंदरीत तुमच्या मालिकेवरच्या मला अनुभवाबद्दल? मला असं वाटतं की ही मालिका तुम्ही नक्की बघा, कारण खूप खरी आहे. म्हणजे पात्र पण त्यातली खरी आहेत. आता विलन जरी त्याच्यात असली तरी ती विलन आपल्यातलीच आहे. असं नाही की ती कुठून तरी बाहेरून उपरी आणलेली आहेत अशा मुली पण आपल्याकडे. आणि माझं काहीतरी तिचं असणार मागचं, म्हणून ती माझ्यावर चिडते. पण म्हणजे खूप असे भडक मेकअप नाही आहेत, भडक कपडे नाही आहेत. सगळेजण खूप शिस्तीचे आहेत, चांगलं लिहिलेलं आहे. आणि आपल्या रोजच्या कॅरेक्टर्स मधली कॅरेक्टर्स आहेत. फार मेकअप नाही, भडकपणा नाही, हे फार बरं वाटतं मला याच्यात बघायला. त्यामुळे नक्कीच लोकांना आवडेल. आज मागे वळून पाहिलं तर भारती आचरेकर यांनी जेव्हा या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं त्या आणि आजच्या काय एक बदल जाणवतो आणि काय आठवतं लगेच असं आठवायला गेलं तर? मला वाटत नाही मी फार बदलली आहे, कारण मी पूर्वी पण अशीच बिंदास होते. पूर्वी पण अशीच जे मला आवडायचं ते करायची. रेबल व्हायला लागलं नाही, कारण आई वडील तसे नव्हते, माझी आजी वगैरे असे नव्हते, माझी सासरची माणसं तशी नव्हती, माझा नवरा तसा नव्हता. प्रत्येकाने आम्हाला आपलं तुम्ही काय करायचं ते करा असं आयुष्य दिल्यामुळे मला तसा बदल काहीच करायला लागला नाही. शरीराने बदलले तेवढीच, मनाने नाही बदलले. हा तुमचा बिंदासपणा तुमच्या पात्रात आणि तुमच्या मालिकेत एकंदरीत उतरू दे आणि तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बाबा, थँक्यू.